मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज आहे गुरुवार। तर 2-3 दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केला होता, एक देव कशी उजळवती। त्या व्हिडिओला एक कमेंट केली होती एका ताईने, ताई तुझं थँक्यू, तू कमेंट केली त्याबद्दल। तर त्या कमेंट अशी होती ताईंची की तुमची बाप्पाची मूर्ती किती इंचाची आहे। तर म्हटलं चला आज मी तुम्हाला बाप्पांची मूर्ती किती इंचाची आहे त्या ताईंसाठी मी सांगते। तर इथे आहे ना बाप्पाची मूर्ती आहे ना, इथून ते इथपर्यंत आहे ना 6 इंचाची आहे आणि आसनापासून मुकुटपर्यंत 8 इंचाची अशी मूर्ती आहे। तर 6 इंचाची पूर्ण मूर्ती आहे, अशी बघू शकता तुम्ही। आणि पूर्ण जे आहे ते 8 इंचाचे आहे। आता पूजा वगैरे आवरून घेते, त्याच्यानंतर बोलते। तर त्या व्हिडिओला आणखीन एक कमेंट आली होती, तुमचं मंदिर सागवानी लाकडाचं आहे का? तर हो, सागवानी लाकडाचंच मंदिर आहे माझं। आणि खूप छान सपोर्ट केला तुम्ही व्हिडिओला, त्याबद्दल सगळ्यांचंच खूप खूप थँक्यू। आणि असाच सपोर्ट असू द्या। तर आता इथे मी चहा वगैरे ठेवत होते आणि सकाळचं बाकीचे कामं तशीच होते। म्हटलं चहा वगैरे घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून घेईल। आता मला स्वयंपाकही करायचा होता आणि कपडेही धुवायचे होते, तर म्हटलं आधी चहा घेते आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेईल आणि मग स्वयंपाकाला लागेल। आता इथे कामं सगळी काही आवरून घेतली होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले होते। तर आज जेवणामध्ये मी जिरा राईस बनवणार होते, त्याच्यानंतर सांबर आणि चपाती बनवणार होते। तर कांदा आणि टोमॅटो कट करून घेत होते, लसूण अद्रक हे कट करून घेतलं आणि कढीपत्ता। तर आता इकडे लगेच कुकर ठेवला होता मी आणि डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ असं काय भिजवून ठेवलं होतं आणि चिंच गूळ टाकून भिजत ठेवलं होतं। तर इकडे लगेच तेल टाकलं कुकरमध्ये, तमालपत्र, दालचिनी आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा। आता कांदा लाल होईपर्यंत लगेच इकडे जिरा राईस बनवायलाही घेतला होता मी। तर तेलामध्ये तमालपत्र टाकले, दालचिनी, स्टारफूल आणि शाही जिरा टाकलेला होता आणि त्याच्यानंतरून लगेच राईस त्यामध्ये ॲड करून मीठ आणि पाणी ॲड करून लगेच कुकर लावून दिला होता। म्हटलं इकडे कांदाही लाल होते तोपर्यंत। आता कांदा इकडे होत आला होता, लगेच त्यामध्ये हळद, लाल मिर्च पावडर, सांबर मसाला आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या आणि डाळही ॲड करून पाणी टाकून त्यालाही मी कुकरला लावून दिलं होतं। आता इथे कुकर लावून दिला आणि लगेच चपाती बनवायची तयारी चालू केली, कारण की आता जेवणाचा टायमिंग होत आला होता। सगळी कामं सकाळची आवरेपर्यंत आहे ना असं काय वेळ निघून जातो ना, समजतच नाही। आंबट डाळ बनवते, आंबट डाळ, जिरा राईस, चपाती छान आहे। लवकर बनवणार, भूक लागते। आता झालंय, कुकर झाले की लगेच। डॅडा काय करतो? ते ड्रॉवर नीट करते, काय काम मदत काय झालंय सगळं लवकर। आता कुकर होतोय तोपर्यंत लगेच चपाती बनवायला घेतली होती आणि म्हटलं पटकन चपाती बनवून घेते। आता इकडे कुकरही माझा झाला होता आणि डाळ शिजून झाली होती। त्यानंतर त्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं आणि त्याच्यानंतरून लगेच कोथिंबीर पण ॲड केली होती आणि त्याला तडकाही देणार होते डाळीला।
आता तडका देण्यासाठी मी इथे तूप पळीमध्ये घेतलं होतं. त्याच्यामध्ये ना लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि ताज्या लाल मिर्च मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्याच्यानंतरून हळदही ॲड केली होती आणि लाल मिर्च पावडरही ॲड केले होते आणि थोडंसं हिंगही मी त्यामध्ये टाकलं होतं. तर असं काय तडका डाळीला देणार होती. खूप छान टेस्ट येते. आता इथे आम्ही सगळेच जेवायला बसलो होतो आणि त्याच्यानंतरून भांडे वगैरे पण मी धुवून घेतले होते लगेच. आता ते काही मी शूट घेतलं नव्हतं कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे, आणि त्याच्यानंतरून आरामही केला होता. आता इथे संध्याकाळी 5 वाजता मी झाडं मला लावायची होती, त्याच्यासाठी मी इथे बसले होते. आता ह्या कुंड्या माझ्याकडे ते आहेत आणि आणखीनही बऱ्याचशा कुंड्या आहेत मला झाडं लावायचे, त्यामुळे मी आणून ठेवलेल्या आहेत. आणि आता चालू आहे माझं एक एक झाड असं लावायचं. तर हे झाड मनी प्लांटचं मी पाठीमागे आणलं होतं आणि ते किचनमध्ये खूप छान दिसत होतं, त्यामुळे ना मला बाहेर कुंडीमध्ये लावायसाठी नको वाटत होतं. पण त्याची छान ग्रोथ झाली आणि त्यामुळे म्हटलं आता ते छोटी कुंडी पडायला लागली होती, त्याला म्हटलं आता मोठ्या कुंडीमध्ये लावून देते. त्यामुळे मग आज ठरवलं होतं की आज त्याला शिफ्ट करते मोठ्या कुंडीमध्ये आणि आता तेच करत होते मी. आता कुंडीला जे पाणी जाण्यासाठी, ड्रेन होण्यासाठी जे असतं होल, त्याच्यामध्ये काय करायचं, माती टाकण्याच्या आधी आहे ना जे छोटे छोटे दगड असतात ना तर ते खाली त्या होलवरती ठेवायचे आणि त्याच्यावरती माती टाकली ना त्याने काय होतं, ते होलही ब्लॉक होत नाही आणि त्यामुळे ना पाणीही व्यवस्थित ड्रेन होतं जितकं जायला पाहिजे तितकं. त्यामुळे मग पहिलं मी त्यामध्ये खडे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी माती त्यामध्ये ॲड केली. आता ह्या मनी प्लांटमध्ये ना 4 झाडं होते, पण तरी पण मी 2च कुंड्या बनवल्या होत्या. 2 झाडं एका कुंडीमध्ये ठेवले होते कारण की ह्याची कटिंग लावली असल्यामुळे ना ते बरीचशी कटिंग अशी आली होती त्याच्यामध्ये, पण म्हटलं खूपच छोटं वाटेल त्यामुळे मग मी 2च फक्त कुंड्यामध्ये शिफ्ट करून लावले. खूप छान वाटतात हे मनी प्लांट, मला तर खूप जास्त आवडतात. आणि आता तेच झालं की मी आणल्यावरती 2च दिवसात मी बाहेर लावणार म्हटले होते, पण मला ते किचनमध्ये खूप छान वाटत होतं रोज पाहायला, त्यामुळे मी काही बाहेर लावलं नव्हतं आणि आज फायनली लावत होते कारण की ते वाढायला लागलं होतं आणि ती कुंडी आहे ना खूपच छोटी झाली होती त्याला, त्यामुळे मग आता मी शिफ्ट करत होते मोठ्या कुंडीमध्ये. तर आता झाडं वगैरे लावून घेते आणि ते छोटंसं आणखीन एक झाड स्टार्टिंगला मी जे दाखवलं ना तुम्हाला आता, तर ते मी माझ्या फ्रेंडकडनं आणलं होतं. तिच्या इथं आहेत, आता तिच्या इथं बरीचशी झाडांची अशी कटिंग आहे, ती म्हटली तुला मी देईल. आता म्हटलं जेव्हा देशील तेव्हा, त्या टायमिंगला जेव्हा आणेल तेव्हा तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करेल. आता झाडं वगैरे लावून तर घेतली होती आणि लगेच त्यांना पाणीही देत होते कारण की आता उन्हामुळे ना माती खूप गरम होते आणि माती गरमच होते. आता हे मी कुंड्यांमध्ये टाकत होते तेव्हा हाताला मला जाणवत होते, म्हटलं पाणी देऊन देते लगेच आणि लगेच झाडांना पाणी भेटून जाईल कारण की ते आतमध्ये होते तेव्हा त्याची माती ओली होती आणि आता लगेच मी अशा सुक्या मातीमध्ये शिफ्ट केलं होतं. तर मला तेही थोडंसं टेन्शन होतं की ते कसं काय आता होणार, पण म्हटलं आता संध्याकाळची वेळ आहे तर ते व्यवस्थित होऊन राहील, त्यामुळे मी थोडंसं उशिरा झाडं लावलं होतं. हे 5:30-5च्या सुमारेस लावलं होतं. तर आता झाडं वगैरे तर लावून घेतले आणि आता बघू शकता तुम्ही झाडं किती छान दिसतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय.